नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये, आपल्या या सेशनमध्ये आपण जी नेव्ही चिल्ड्रन स्कूल आहे म्हणजेच NCS ज्याला म्हणतो, याच्या मुंबईच्या ब्रांचमध्ये ज्या वॅकेन्सीज निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. पण मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा, कारण कोणतेही डिटेल्स तुमच्याकडून मिस होऊ नयेत अशी माझी अपेक्षा आहे. त्याशिवाय बऱ्याच तर जाहिराती आहेत ज्या कालच्या तारखेला म्हणजेच 3 मे 2024ला रिलीज झालेल्या आहेत. या जाहिरातीसुद्धा कुठून डाउनलोड करायच्या आहेत, कशा डाउनलोड करायच्या आहेत आणि त्यातल्या महत्त्वाच्या जाहिराती कोणत्या आहेत ह्या मी सांगणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे मित्रांनो, तर आपली ही जाहिरात पहिली पाहूया. तर मित्रांनो, जसं तुम्ही पाहू शकता, नेव्ही चिल्ड्रन स्कूल, न्यू नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005. ठीक आहे, पत्ता दिलेला आहे. मुंबईची ब्रांच आहे. NCSच्या बऱ्याच शाळा आहेत, त्यातली कुलाबामधील नेव्ही चिल्ड्रन स्कूल ही एक ब्रांच आहे. CBSEला ॲफिलिएटेड आहे. स्टँडर्ड 1 पासून ते 12 पर्यंत ही शाळा आहे आणि 2200 मुलं इथे शिकत आहेत. बऱ्याच अपॉर्च्युनिटी मुलांसाठी सुद्धा आहेत आणि शिक्षकांसाठी सुद्धा आहेत. अत्यंत आधुनिक अशी सोयी सुविधा इथे दिल्या जातात. तर तुमचा पहिला प्रश्न असेल की सर, ह्या ज्या पोस्ट आहेत त्या टेम्पररी आहेत की परमनंट आहेत? तर मित्रांनो, ही एक प्रायव्हेट स्कूल आहे, पण नेव्हीच्या अंडर येत असल्यामुळे, त्यांच्या एज्युकेशन सोसायटीच्या अंडर येत असल्यामुळे अगदी सेक्युर असं तुमचा जॉब आहे. रेग्युलर पोस्ट आहे, कारण जर कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट असत्या तर इथे त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिलं असतं, कारण या अगोदर त्यांच्या कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्टसुद्धा आलेल्या आहेत. ठीक आहे, आणि कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट असेल तर ते ब्रॅकेटमध्ये मेन्शन करतात. हे प्रॉपर टीचर रिक्रुटमेंट आहे आणि ही जी संस्था आहे ती जरी प्रायव्हेट असली तरी नेव्हीच्या अंडर येते. त्याच्यामुळे अगदी बिनधास्तपणे तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता आणि इकडचे जे जॉब्स आहेत त्यांचे मी काही रिव्ह्यूज बघितलेले आहेत. अत्यंत सेक्युर असे जॉब आहेत. इथे सॅलरी वेळेत मिळते, 45,000 आणि त्यापेक्षा जास्त इथे सॅलरी आहे. ठीक आहे, आणि अलाउन्स, इतर जे राहण्याची सुविधा म्हणा, हे सगळं इथे मिळतं. त्याच्यामुळे कुठचीही शंका कुशंका मनात न आणता तुम्ही इथे अप्लाय करू शकता. अप्लाय कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आता पहिली जी पोस्ट आहे ती अकाउंटन्सी आणि बिझनेस स्टडीजला रिलेटेड आहे. PGT पोस्ट आहे 11th आणि 12th साठी. ठीक आहे, क्रायटेरिया काय आहे? मास्टर्स डिग्री इन रेलेव्हंट सब्जेक्ट कम्प्लिटेड ॲज रेग्युलर कोर्स विथ ॲटलिस्ट 60%, म्हणजे 60% वरती मार्क पाहिजेत. त्याशिवाय बॅचलर इन एज्युकेशन 50% मार्क्स आहे आणि शुड हॅव स्टडीड रिक्विसाइट सब्जेक्ट ॲट बोथ सिनियर सेकंडरी आणि ग्रॅज्युएशन लेवल्स. हे विषय तुमचे असले पाहिजेत. बाकी तुम्ही इंग्लिश माध्यमातून केलंय की मराठी माध्यमातून केलंय याचा इथे कुठे उल्लेख नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही मराठी माध्यमातले असला तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर TGT कोणत्या विषयासाठी हे बघा, मॅथ्स, सोशल सायन्स, इंग्लिश, हिंदी आणि सायन्स. ठीक आहे, रिक्वायरमेंट काय आहे? BA किंवा BSc डिग्री, स्टडीड ॲज अ रेग्युलर कोर्स 60% मार्क्स, बॅचलर इन एज्युकेशन 50% मार्क्स आणि तुमचे रिलेव्हंट सब्जेक्ट म्हणजे कोणते, मॅथ्स, सोशल सायन्स, हे सब्जेक्ट तुमचे सिनियर सेकंडरीला असले पाहिजेत. त्याच्यानंतर PRT सुद्धा पोस्ट आहेत, म्हणजे प्रायमरी टीचर. ठीक आहे, TGT म्हणजे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर जो 10वी पर्यंत शिकवतो आणि प्रायमरीच्या म्हणजेच प्राथमिक जे वर्ग आहेत त्यांच्यासाठी त्यांना PRT म्हटलं जातं CBSEच्या ह्याच्यात. तर बॅचलर्स डिग्री पाहिजे, 55% मार्क पाहिजेत आणि बॅचलर इन एज्युकेशन 50% मार्क. स्पेशल एज्युकेटरच्या सुद्धा पोस्ट आहेत. स्पेशल एज्युकेशनमध्ये इथे त्यांनी क्वालिफिकेशनचे डिटेल्स दिलेले आहेत. ग्रॅज्युएट विथ BEd किंवा BEd जनरल विथ 1 year डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन. ठीक आहे, वेगवेगळे दिलेत बघा. जनरल विथ 2 year डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन, पोस्ट ग्रॅज्युएट प्रोफेशनल डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन. ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीने इथे मध्ये आहे, म्हणजे याच्यातलं कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, त्यानंतर फायनान्शियल लिटरसी अँड मार्केट मॅनेजमेंट 6 to 12. ठीक आहे, इथे रिक्वायरमेंट काय? MCOM किंवा MBA किंवा MA इकॉनॉमिक्स, मास्टर्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस और इक्विवलेंट फॉर अकाउंटिंग इन बिझनेस. बॅचलर्स डिग्री फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट विथ NSE सर्टिफिकेशन इन फायनान्शियल मार्केट्स म्हणजेच NCFM. हॅव 3 modules विथ ॲटलिस्ट 60% इन फायनान्शियल मार्केट, कॅपिटल मार्केट, डेरिव्हेटिव्ह मार्केट. ठीक आहे, तर हे त्यांचा कोर्स आहे. त्याच्यामुळे त्यांना 6वी ते 12वीसाठी यातले टीचर्स हवेत. योगा इन्स्ट्रक्टरच्या सुद्धा पोस्ट आहेत. इथे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केलेला असला तरी चालेल किंवा
डिप्लोमा और सर्टिफिकेट इन योगा विथ 5 year वर्क एक्सपिरियन्स असला तरी चालेल, किंवा BSc और MSc इन योगा असला तरी चालेल, किंवा BPed MPed विथ योगा ॲज अ कंपल्सरी सब्जेक्ट. त्याच्यानंतर स्पोर्ट्स इन्स्ट्रक्टरसुद्धा हवे. इथे रिक्वायरमेंट काय, ग्रॅज्युएट इन फिजिकल एज्युकेशन और BPed. ॲक्टिव्हिटी आर्टसाठी सुद्धा त्यांना टीचर हवे, ग्रॅज्युएशन इन आर्ट और इक्वलंट डिग्री फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. ठीक आहे, तर ह्या सर्व पोस्ट आहेत. रिक्वायरमेंट 21 ते 50 वयोगटातले कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात. 50 हे शेवटचं आहे. ठीक आहे, जे NCS टीचर्स असतील त्यांच्यासाठी अप्पर लिमिट विल बी रिलॅक्स्ड by number of years carried forward experience of teaching in previous NCS subject to the individual age not exceeding 55 years. म्हणजे 55 वर्षाच्या वरती घेतले जाणार नाहीत NCS टीचर्ससाठी. अदर कॉमन रिक्वायरमेंट काय, शुड पोजेस गुड पर्सनॅलिटी विथ एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश अँड एबिलिटी टू कम्युनिकेट इन हिंदी. म्हणजे इंग्रजी आणि हिंदी भाषेत उत्तम पाहिजे. शुड पोजेस वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर अँड शुड बी प्रोफिशियंट इन युझिंग मायक्रोसॉफ्ट ऑफिस सॉफ्टवेअर. तर त्यांचे MS वर्ड म्हणा, MS PowerPoint हे वापरता आलं पाहिजे. ॲप्लिकेशन फॉर्म कुठे, तर www.ncsmumbai.com वेबसाईट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कुठून डाउनलोड करायचे हे सुद्धा सांगणार आहे. ड्युली फिल्ड ॲप्लिकेशन फॉर्म इज टू बी सबमिटेड विथ सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ टेस्टिमोनियल्स ऑफ एज्युकेशनल प्रोफेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अचिव्हमेंट्स एटसेट्रा बाय रजिस्टर्ड पोस्ट और स्पीड पोस्ट ओनली. ठीक आहे, म्हणजे आपल्या पोस्ट ऑफिसमधून हे पोस्ट करायचं आहे. 18 मे पर्यंत तुमचे ॲप्लिकेशन पोचले पाहिजेत. ठीक आहे, ॲप्लिकेशन कसं आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे. पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळेल. कॅन्डिडेट्स आर टू एन्श्युअर करेक्टनेस ऑफ ऑल पर्सनल पर्टिक्युलर्स. तुम्ही जे पण तुमचे डिटेल्स आहेत त्या करेक्ट पाहिजेत. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हटलं, ॲप्लिकेशन इनकम्प्लीट इन एनी रिस्पेक्ट विल बी समरली रिजेक्टेड अँड नो करस्पॉन्डन्स रिगार्डिंग दिस विल बी एंटरटेन. ठीक आहे, काही चुकीची माहिती भरली तर कोणती एंटरटेनमेंट तुमचं होणार नाही, तिथे एंटरटेन होणार नाही, म्हणजे ते गृहीत धरणार नाही. ठीक आहे, ॲप्लिकेशन रिसिव्ड आफ्टर ड्यू डेट विल नॉट बी कन्सिडर्ड अंडर एनी सर्कमस्टन्सेस. 18 मेच्या नंतर कोणतीही ॲप्लिकेशन गृहीत धरले जाणार नाही. TADA दिला जाणार नाही, कारण यांची एक कॉमन रिटन टेस्ट होणार आहे. ठीक आहे, तर त्याचं शेड्यूलसुद्धा त्यांनी इथे दिलेलं आहे. साधारण 8 जूनला त्यांची ही जी टेस्ट आहे ती घ्यायचं त्यांचं प्लॅन आहे. ठीक आहे, तो शेड्यूलसुद्धा इथे दिलेला आहे. 18 मेला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म पोचले पाहिजेत, त्याच्या अगोदर 18 मे किंवा त्याच्या अगोदर. त्याच्यानंतर 1 जूनला कॅन्डिडेटची लिस्ट लावली जाईल CWTसाठी, म्हणजेच कॉमन रिटन टेस्टसाठी. 8 जूनला कॉमन रिटन टेस्ट होणार आहे. कुठे होणार आहे, तर NCS न्यू नेव्ही नगर कुलाबा मुंबई 400005. आणि 19 जूनला ह्या मुलांची जे सिलेक्टेड कॅन्डिडेट असेल त्यांची लिस्ट लागेल फॉर इंटरव्ह्यू. ठीक आहे, त्यांची लिस्ट लागेल इंटरव्ह्यूसाठी आणि इंटरव्ह्यू नंतर मग ती वेबसाईटवरती जाहीर करण्यात येईल. ठीक आहे, आता तारखा काय आहेत, शेड्यूल कसं आहे एक्झामचं. CWTचे शेड्यूल दिलेलं आहे. 8 जूनला PRTची एक्झाम होणार आहे 9 ते 11 वाजेपर्यंत. रिपोर्टिंग टाईम 8:30 वाजताचा आहे. तसं स्पेशल एज्युकेटर, फायनान्शियल लिटरसी, योगा इन्स्ट्रक्टर, स्पोर्ट्स इन्स्ट्रक्टर, ॲक्टिव्हिटी इन्स्ट्रक्टर्सची सुद्धा 8 तारखेलाच आहे 9 ते 11 वाजेपर्यंत. 8:30 वाजता हजर राहायचं आहे. त्याच्यानंतर TGT आणि PGT. TGTची जी एक्झाम आहे ती 8 तारखेला पण 11:30 वाजता आहे. 11:30 ते 1:30. ठीक आहे, 11 वाजता रिपोर्टिंग टाईम. आणि PGTची जी एक्झाम आहे ती 2:30 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. 2चा रिपोर्टिंग टाईम आहे. ठीक आहे मित्रांनो, आता मी तुम्हाला वेबसाईटवरती घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसं आणि कुठून डाउनलोड करायचं ते तुम्हाला कळेल. तर मित्रांनो, आपण NCS म्हणजेच नेव्ही चिल्ड्रन स्कूलच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत. तुम्हाला ही जी रिबिन दिसते इथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करता येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर्म फॉर टीचर्स इथे दिलेलं आहे. इथून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता आणि जी ॲडव्हर्टिजमेंट आहे, ठीक आहे, वॅकन्सीची, ही तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला हे कळेलच. ठीक आहे, तर ह्या रेबिनवरती फक्त चेक करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म फॉर टीचर्स आणि टीचर्स वॅकन्सी. ठीक आहे, आता मी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म दाखवतो. तर मित्रांनो, हा त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे. तुम्ही पाहू शकता नेम ऑफ द कॅन्डिडेट. ठीक आहे, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ वगैरे वगैरे डिटेल्स आहेत, रेग्युलर डिटेल्स आहेत, फारसं काय अगदीच किचकट नाही आहे. तर जे जे ॲप्लिकेबल आहे ते भरायचे. ठीक आहे, CTET क्लिअर असेल तर ते सुद्धा इथे इन्फॉर्मेशन भरायचे. ठीक आहे, तर हा पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला काय करायचं आहे, हे ॲप्लिकेशन फॉर्मचं प्रिंटआउट काढायचं आहे आणि तुम्ही हा फॉर्म भरून नंतर तो तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे सर्टिफिकेट, मार्कशीट म्हणा, हे सेल्फ अटेस्टेड करून ते पाठवायचे. मित्रांनो, हे झाल्यानंतर इतरसुद्धा जाहिराती आलेल्या आहेत कालच्या तारखेला. जसं मी तुम्हाला म्हटलं 3 मे 2024ला बऱ्याच जाहिराती आलेल्या आहेत वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून. तर त्या कुठून डाउनलोड करायचे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मित्रांनो, व्हॉट्सॲपवरती मी एक चॅनल चालू केलेलं आहे, शिक्षक मित्र
तुम्ही लोगो तुम्हाला माहितीच आहे. तर चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर इथून तुम्ही वेगवेगळ्या जाहिराती डाउनलोड करू शकता. बऱ्याच वेगवेगळ्या जाहिराती आहेत, जसं DY पाटील विद्यापीठ आहे पुणे, ते सुद्धा वॅकेन्सी झालेल्या आहेत प्राध्यापकांच्या. त्याच्यानंतर बालभारतीची सुद्धा ॲडव्हर्टाईज आहे दिल्ली, न्यू दिल्ली, द्वारकामध्ये. हे जरी लांब असलं तरी इकडे जे सोयी सुविधा दिल्या जातात, कसल्याही प्रकारचं टेन्शन नसतं, राहण्याची जेवणाची उत्तम सोय आहे बालभारती पब्लिक स्कूल. ठीक आहे, तर अप्लाय करू शकता. त्याशिवाय हैदराबाद आणि रामपल्लीमध्ये सुद्धा जुबली हिल्स पब्लिक स्कूल. ठीक आहे, या जुबली पब्लिक स्कूलमध्ये सुद्धा इथे सुद्धा राहण्याची वगैरे उत्तम सोय असते. इथे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. हे हैदराबादमध्ये, ठीक आहे, हैदराबाद रामपल्लीमध्ये. तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ट्राय करायला हरकत नाही, जर सोयी सुविधा सॅलरी वगैरे व्यवस्थित असेल तर. तर हे जे मी तुम्हाला सांगितलं, बालभारती पब्लिक स्कूल किंवा जुबली हिल्स पब्लिक स्कूल, या प्रोजेक्ट स्कूल टाईप आहे, त्याच्यामुळे इथे सॅलरी वगैरे उत्तम दिल्या जातात. शिवाय मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल आहेच, जिथे तुम्ही या जाहिराती डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर t.me/शिक्षक_मित्र ही जी लिंक आहे ही सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर चॅनलला ह्यासुद्धा फॉलो करू शकता तुम्ही, जेणेकरून ज्या ज्या जाहिराती मी अपलोड करतो या चॅनलवरती त्या तुम्हाला डाउनलोड करून व्यवस्थितपणे पाहता येतील. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे आभार. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. शिवाय तुमचे होऊ पाहणारे जे शिक्षक मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.